नमस्कार, मी महाराष्ट्रीयन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत डोंबिवली जिल्ह्याचे सम्राट रमेश रतन पाटील साहेब आणि आज त्यांचा वाढदिवसही आहे। आपण ते आज 60 वर्षाचे झालेले आहेत आणि तरी तरुण दिसत आहेत आणि तरुण दिसल्यामुळे मोठे मार्गदर्शक दिग्गज डोंबिवलीला कुठल्याही व्यक्तीला गरीब माणसं ते मोठे माणसं सगळे आज आपण जे डोंबिवलीला बघतोय गेल्या 10 वर्ष जो विकास झालेला आहे इथे 5 वर्षात पूर्वी डोंबिवली छोटं एक गाव होतं। आज खूप मोठं इंडस्ट्रियल बेल्ट आहे, MIDC ऑफिसेस आलेले आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आलेले आहेत, सगळं एकच व्यक्ती आहेत रमेश पाटील साहेब। नमस्कार साहेब। पहिला साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आमच्या चॅनलच्या तर्फे तुम्ही। साहेब आज तुम्ही गेल्या 30 वर्षापासून आज या क्षेत्रात तुम्ही तुमचं रक्त सटू दिले या लोकांना, तर 30 वर्षाच्या पूर्वीचा रमेश पाटील आणि आज RR साहेब आपण स्वतःला म्हणत असतो, त्याच्यामध्ये काय फरक आहे? खरं तर मला एक परंपरा लाभलेली आहे। सामाजिक काम करताना माझे काका सकाराम शेठ पाटील, वडील रतनभाऊ पाटील यांच्या प्रेरणेने मी आज जे काही करतो आहे, हे सुरुवातीपासून या भागामध्ये आमची 181 खेडे असू द्या किंवा थोडासा डोंबिवलीचा शहरी भाग असू द्या, इथे माझ्या काकांचा वडिलांचा मोठा रोल आहे। तीच परंपरा मी आज चालवतो, म्हणून आज मी लोकांना आहे। पण अनेक वेळ काय असतो की जेव्हा माणूस एका स्तरावर पोहोचतो, जसं तुम्ही आमदार आहात, काही वेळी लोकांच्या मनात भीती असते ते आमदार झाले, त्यावेळी साधारण माणसाला तुम्ही कुठपर्यंत अवेलेबल असतं? नाही, खरं तर आमदार म्हणजे मला काही विशेष वाटत नाही। आम्ही काकांनी वडिलांनी असे आमदार तयार केलेले तिथे। एक आमदार म्हणजे आम माणसाचा दार असतो, आम माणसाचा दार असते म्हणून त्याला आमदार म्हणतात। यस। तर इथे माझ्या परंपरेने मगाशी ती बोल का इथं मला त्या पदाचं इतकं मोठं काय विशेष महत्त्व वाटत नाही। एक सामाजिक काम करायचं, मी राजकारणापेक्षा जास्तीत जास्त सामाजिक कार्याला महत्त्व देतो। त्यामुळेच आज इथं मला इथं आमच्या पक्षाचा प्रभाव नसताना सुद्धा मोठ्या मताधिक्याने मी इथे निवडून आलो। त्याला कारण एकच आहे का मी मुळात समाजसेवक म्हणून इथं काम करतो। म्हणजे लोकांना आज कुठलाही त्रास असेल तर लोक रमेश साहेबांकडे येऊ शकतात बेधडक। इथे जसं आपण मगाशी बोलत का आमदार हे सर्वांसाठी दार उघडं असतं आणि याच मग मागच्या वेळेस आमची घोषणा होती का 24 तास अवेलेबिलिटी हा एक सेंटर आहे। तर माझे 63 गावं आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत 17 वार्ड असा म्हणून आमचा हा मतदारसंघ आहे। पण हा हे सेंटर आहे, त्याच्यामुळे मी सहज कोणाला अवेलेबल इथं मिळतो, कोणाला कधी रात्री बेरात्री जरी टोल नाक्यावर साध्या कोणाला जरी तक्रार असते तरी सुद्धा मला फोन करणार आहे आणि सहज भेटणारा असा एक माणूस मी इथे आहे। आज तुमचा वाढदिवस आहे, या वाढदिवसाचा असं एखादं कुठलं मॅनिफेस्टो तुमच्या डोक्यात आहे किंवा आज याच्यापुढे आज एक नवीन काय करणार आहे आपल्या डोंबिवलीच्या नागरिकांसाठी? मी अभिनव सहकारी बँकेचा गेले 25 वर्ष संचालक आहे आणि आज ह्या 5-6 वर्ष मी चेअरमन म्हणून घेत होतो। मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशा ब्रांचेस काढले, खारघरला असेल, खारघरला आहे, ठाण्याला आहे, दरवर्षी आम्ही टिटवाळा काढतो, इथून रोडामध्ये करतो। अशी आम्ही आज सुद्धा ब्रांच आपण ओपन करतो आहे, कल्याणला सुद्धा आमची आज ब्रांच ओपन करतो। अच्छा। आणि सर काही आपले थोडे गावठी आपले जे काही लोकल माणसं जे आहेत त्यांना काही लोकांच्या जमिनीसुद्धा घेतलेली आहे, काही लोकांना काही त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी काय विकास करतात? नाही, एक जे आज इथं लोढासारखे जे विकसित इथे आले 1992 पासून ते आले, त्याच्यानंतर रिव्हर रोड पार झाला, संतोषनगर, संजीव गार्डन अशी मोठी मोठी संकुलनं तयार झाली। ठीक आहे, जागेच्या व्यवहारामध्ये थोडंफार इकडे तिकडे झालेले बस काही शेतकऱ्यांमध्ये थोडासा अन्याय पण असेल, पण माझ्याकडे आल्यानंतर तो अन्याय मी दूर करण्याचा 100% प्रयत्न केले। लोकांना समाधान झाले, लोक 100% समाधान आहे। असं एकही कोणी अशी तक्रार घेऊन येऊ शकत नाही का माझे कुठेतरी इथं असे पैसे अडकले आहेत। मी दोघांना बॅलन्स ठेवून आतापर्यंत केले का लोढा हे माझा कोणी नातेवाईक नाही, पण मी पहिल्यांदा प्रायोरिटी देत होते माझ्या स्थानिकांना 100%। म्हणजे 100% स्थानिकांना असं वाटायचं की आपली व्यक्ती आहे की ते निवडून आल्यानंतर आपण त्यांच्याकडे जास्त सेवा दिली पाहिजे, नाही सर? आज ही शिलफाटा रोड जर बघायला गेलं तर खूप विकसित झालं। त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याला कनेक्टिंग रोड आहे, नवी मुंबईला, महाप्याला सगळे कनेक्टिंग रोड आहे। सर शिलफाटा रोड आज एक खूप विकसित रोड आहे। इकडनं पनवेलला कनेक्शन होतो, इकडनं आपल्याला नवी मुंबई इंडस्ट्रियल बेल्टला, महाप्याला। तर येत्या 5 वर्षात आम्ही शिलफाटामध्ये अजून काय काय विकास बघू? लोधा बघतोय, रिव्हर साईड बघतोय, अजून काय काय तुमच्याकडे किंवा काही मोठे प्रोजेक्ट सुद्धा येणार आहेत? मुळात तसेच आमच्याकडे MMRDमुळे विकास होऊ शकला नाही आतापर्यंत, पण आता MMRDचे जर हे दूर झालं
तर मोठ्या प्रमाणात या जमीन सगळ्या विकासकांनी घेतलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे इथं प्लॅनिंग व नियोजन होऊन हा भाग एक वेगळा जशी नवी मुंबई जशी झाली तसे ह्या भागाचा विकास होणार आहे. पुढे माझी अशी कल्पना आहे की माझ्या मतदारसंघामध्ये 63 गावं जी आहेत त्यांचीसुद्धा मी महानगरपालिकाच करते, कारण की जेणेकरून इथं नियोजनबद्ध असं विकास होईल. नुसतं कशी तरी अनधिकृत बांधकामं जे होतात त्याला कुठेतरी आळा बसेल आणि माझं स्वप्न आहे की इथं महानगरपालिका लवकरात लवकर करून या भागाचा विकास एक वेगळा नियोजनबद्ध पद्धतीने करायचा आहे. सर, मी तुम्हाला एवढंच फक्त सांगतो, यू आर ब्लेस्ड विथ सच अ लवली मॅन. आणि तुम्ही खरोखर सर एक आमदारसारखे लोकांसाठी आमदारसारखे वागताय. मी बघतोय की ते लोक रांगेत उभे आहेत आणि खरोखर म्हणजे तुम्हाला ते बघत असताना असं वाटायचं की तुम्ही त्यांना पूर्णपणे मदत करता. आणि मी एवढंच फक्त ईश्वरचीच प्रार्थना करतोय की लवकर डोंबिवली हा पूर्ण बेल्ट नवी मुंबई नाही महानगर होऊ दे असं अशी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वेळ दिल्यात यावेळी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय जय.